तर आज मी हा वरचा रूम पेंटिंग करायला घेतला होता. खूप दिवस झालं तुटणार आहे. तो म्हणत होते माझं ना तुझं होऊन जाईल म्हणून मी हा पेंटिंग करायला घेतला नव्हता. तर मी आता पेंटिंग करायला घेतला. अचानक माझ्या मैत्रिणीचा फोन आला की मी कुंभमेळ्याला जाणार आहे, तर तू माझ्याकडे कुत्रा आहे, 1-2 दिवस तू सांभाळ म्हणून दिली होती. तर मी कधी कुत्रं काय मांजरसुद्धा घरात येऊन देत नाही. तर बघा आता ती एवढं विश्वासाने मला केली, माझी जवळची मैत्रीण आहे म्हणून मी तिला हो तर बोलले. पण मला खूप हे वाटत होतं. मी वरचं सगळं काम आवरून घेतलं आणि खाली आले. आंघोळ घालून तुम्ही माझा अवतार बघितला असेलच पिंक ड्रेसमधला. तर आंघोळ घालून घेतलं, त्याला मस्त असं एकदम छान तयार केलं आणि मस्त ती राहत आहे बघा. आम्ही तिला टी शर्ट वगैरे घालून बघितलं कशी दिसते, किंवा तिचे केस वगैरे पडले तर किंवा वगैरे लागतात सारखं, म्हणून मी तिला प्रत्येक टी शर्टसुद्धा घातलं होतं. तर तिचं सुई वगैरे झालेलं आहे, वॅक्सिनेशन वगैरे सर्व. प्रेम कोणी करतं का, एक एक वस्तू तिची देऊन गेलेली आहे. ते एवढं मला तर जमणार नाही. आणि सगळं काम आवरून घेतलं, तिला बाहेर पाठवून दिलेलं आहे. पाण्याचं काम, परत माझी भाजी वगैरे निवडून झालेली आहे. आता स्वयंपाक करायचं बाकी आहे, स्वयंपाक करणार आहे. पण खरं सांगते, कुत्रे मांजरं जर पोसतात ना, पाळतात ना जे कोणी, त्यांना सल्यूट आहे खरंच बाबा. जेवढं मी लहान मुलांना, माझ्या दोन्ही मुलांना मेहनत केली होती ना लहान असताना, तेवढं मेहनत करावं लागतं मला. आता मी फक्त 2 दिवसाचं म्हणून मी करत आहे, पण जे कोणी ठेवून घेतात आणि त्याची काळजी घेतात, खरंच त्यांना सल्यूट आहे. त्याला आपल्या एका मुलासारखं जपावं लागतं, सगळं तिची काळजी घ्यावं लागतं. ॲडजस्टमेंट करून घेणं खूप मोठी गोष्ट आहे. तर हे सगळं करावं लागतं कुत्रे मांजरं जर पाळून घेतले तर. मला तर 2 दिवसासाठी घेतलेलं आहे. जे कोणी घेतात त्यांचं खरंच कौतुक आहे. मीही काहीतरी ठेवून घ्यायचा विचार करत होते, तो अनुभव माझा झालेला आहे बाबा, आता नको वाटते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा.